नमस्कार. 16 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे आणखी दोघांविरोधात अटक वॉरंट, शेतकरी आंदोलनासाठी टूलकिट बनवण्याचा सहभाग असल्याचा दावा. सर्वात पहिले लक्षात घ्या, टूलकिट म्हणजे काय. ठीक आहे, टूलकिट म्हणजे एका प्रकारे समयपत्रक, म्हणजे कुठल्या दिवशी कुठली गतिविधी किंवा कुठलं कार्यवाही आपल्याला करायची आहे ते डिस्कस करणारे किंवा त्याच्याविषयी माहिती देणारा एखादा पत्रक, अर्थातच त्यांना आपण टूलकिट म्हणतो. ओके, टूलकिट म्हणजे काय, तर एका प्रकारचं समयपत्रक की कुठल्या दिवशी आपल्याला कुठली गतिविधी करायची आहे किंवा कुठलं कार्यवाही करायची आहे याच्याविषयी माहिती देणारा एखादा परिपत्रक म्हणजेच त्याला आपण टूलकिट म्हणतो. ठीक आहे, खूपच महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच दिवसापासून हा टूलकिट शब्द जे आहेत ते आपला न्यूजमध्ये चालत आलं आहे. ओके, लक्षात ठेवा, काय झालं होतं की 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये जे काही घडलं, ठीक आहे, त्याच्याविषयी एक टूलकिट प्रसारित करण्यात आली होती आणि ते पण टेलिग्रामच्या माध्यमातून. ठीक आहे, आणि ते प्रसारित करण्यामागे दिशा नावाची एखादा मुलीचा हात होता असं दिल्ली पोलीसचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता विक्टीम कोण होता, कल्प्रिट कोण आहे, त्याच्याविषयी आपल्याला काही डिस्कस करायची गरज नाही, नाव काही तुम्हाला विचारलं जाणार नाही आहे. लक्षात ठेवा, टूलकिट काय असते, तर टूलकिट एका प्रकारे गाईडलाईन्स असतात. ठीक आहे, तुम्ही त्याला गाईडलाईन्ससुद्धा म्हणू शकतात. ओके, आता काय झालं माहिती आहे का, तर ही दिशा नावाची जी मुलगी होती तिने भारतामध्ये राहून हे टूलकिट बनवला आणि त्याला नंतर टेलिग्रामच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून ग्रेटा थनबर्ग, ओके, ग्रेटा थनबर्ग हे जे एक पर्यावरण ॲक्टिविस्ट आहे तिच्याकडे पाठवला आणि ग्रेटाने ते जे काही पत्रक होता ज्याला आपण टूलकिट म्हणतो आहे ते ट्विटरच्या माध्यमातून जगामध्ये प्रदर्शित केला. ठीक आहे, आता ठीक आहे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही म्हणू शकतात की बाबा त्यांना अधिकार होता, त्यांनी स्वतःचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग केला आणि अशा प्रकारे एक टूलकिट बनवली आणि त्याला जे प्रसारमाध्यम आहे त्याच्यावरती ठेवली. परंतु लक्षात ठेवा, आता आपण डिस्कस करणार आहोत तो अर्थातच IT ॲक्ट. ठीक आहे, IT ॲक्ट कुठला, तर IT ॲक्ट 2000. आता IT ॲक्ट काय आहे, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. ठीक आहे, IT ॲक्ट 2000चा अंतर्गत एक आहे सेक्शन 66A. कुठलं बरं, सेक्शन 66A. ठीक आहे, सेक्शन 66Aचा अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर एखादा ऑफेन्सिव्ह मेसेज, म्हणजे एखाद्याला दुखी करणारा मेसेज किंवा तुम्ही देशाला हानी पोचवणारा किंवा मग देशामध्ये हिंसाचार पसरवणारा जर एखादा मेसेज प्रसारमाध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीला शेअर केला असेल किंवा त्याला पाठवलं असेल तर तुमच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. ठीक आहे, हा सेक्शन खूपच जास्त महत्त्वाचा आहे आणि डिबेट काय चालली आहे की सेक्शन 66A सेक्शन आपलं भारतीय संविधानाची कलम 19(1), ठीक आहे, याच्यामध्ये जे काही अधिकार दिले गेले आहेत त्याच्यावरती बंधनं येत आहेत. म्हणजेच काय झालं, तर सेक्शन 66A विरुद्ध भारतीय संविधानाची कलम 19(1) असं सध्या डिबेट्स चालले आहेत. ओके, लक्षात ठेवा, आता सेक्शन 66Aच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कॉम्प्युटर किंवा अदर कम्युनिकेशन डिव्हायसेसच्या माध्यमातून, अदर कम्युनिकेशन डिव्हायसेसच्या अंतर्गत तुमचा मोबाईल फोन येऊ शकते, लॅपटॉप येऊ शकतात, ठीक आहे, जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते, यांच्या माध्यमातून जर तुम्ही एखादा हिंसाचार पसरवणारा किंवा ऑब्स्ट्रक्शन, इन्सल्ट, इंजुरी, क्रिमिनल इंटिमिडेशन किंवा हेट्रेड, म्हणजेच अर्थातच काय, तर एकामेकाविरुद्ध भडकवणार आहे एक दुसऱ्या कम्युनिटीला, तर अशा प्रकारचं जर कुठल्याही प्रकारचा तुम्ही मेसेज या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून शेअर केला असेल तर तुमच्या विरोधात कार्यवाही होऊ शकते. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कार्यवाही जे होणार त्याच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंतची जेल आणि काय म्हणतात त्याला जुर्मानासुद्धा होऊ शकते. ठीक आहे, काय म्हटलं मी की या सेक्शनच्या अंतर्गत जर एखाद्याला चार्ज करण्यात आलं असेल किंवा अरेस्ट करण्यात आलं असेल तर त्याला 3 वर्षापर्यंतची जेल आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याला फाईनसुद्धा होऊ शकते. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे सेक्शन खूपच जास्त महत्त्वाचे, लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर IT ॲक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे तो वर्ष 2000 पारित करण्यात आला होता, त्याला 2000 अस्तित्वात आणण्यात आला होता. ठीक आहे, तर आपण या न्यूजच्या माध्यमातून काय काय बघितलं. सर्वात आधी टूलकिट काय असते, तर टूलकिट काय असते, तर एका प्रकारे गाईडलाईन्स असतात. ओके, त्यानंतर दुसरं आपण बघितलं की IT ॲक्ट 66Aच्या अंतर्गत काय लिहिलं गेलं आहे,
तिसरं आपण बघितलं की कशाप्रकारे IT ॲक्ट याचं सेक्शन 66A हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे करणं. ओके. त्यानंतर नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे फास्टॅग नसल्यास आजपासून दुप्पट पथकर. अर्थातच तुम्ही जर अजून फास्टॅग लावलं नसेल तर तुम्हाला काय भरावं लागेल, दुप्पट पथकर भरावं लागेल. थोडीशी माहिती आपण फास्टॅगविषयी घेणार आहोत. लक्षात ठेवा, फास्टॅग आपण आधीसुद्धा डिस्कस केलं आहे, जास्त डिटेलमध्ये नाही जाणार. परंतु एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला असं सांगायचं की फास्टॅग जे आहेत, ठीक आहे, ते रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करते. तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारलं जाऊ शकते की कुठल्या फ्रिक्वेन्सीवरती काम करते, गामा रेवरती काम करते, एक्सरेजमध्ये काम करते किंवा मग UV रेजमध्ये काम करते. तर लक्षात ठेवा, फास्टॅग जे आहे ते रेडिओ वेव्स. कुठले वेव्स? रेडिओ वेव्स. ठीक आहे. वेव्सचे प्रकार असतात ना, गामा रे झाला, एक्सरे झाला, अल्ट्राव्हायोलेट रे झाला, व्हिजिबल रे झाला. तर अशा प्रकारे जे रेडिओ वेव्स असतात त्याच्या अंतर्गत ते काम करतात. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर आता काय दिले गेले इथे ते आपण बघून घेऊ. तर फास्टॅग मिळवण्यासाठी वाहन मालकांनी KYC कागदपत्रे, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि मालकाचे छायाचित्र आवश्यक असणार आहे. 1,00,000 रुपयापर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येईल. हे आता थोडे स्मॉल पॉईंट्स आहेत, परंतु ते म्हणतात ना, खालीलपैकी कुठले विधान योग्य आहे, त्याच्या अंतर्गत असे तुम्हाला स्टेटमेंट्स विचारले जाऊ शकतात. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. काय बरं की 1,00,000 रुपयापर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येऊ शकतो. तो बचत खात्याला लिंक करता येईल. डेबिट, क्रेडिट कार्ड, RTGS चेकद्वारे टॅग ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा आहे. फास्टॅग नोंदणी 5 वर्षासाठी वैध असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फास्टॅग नोंदणी किती वर्षासाठी वैध असणार आहे? तर 5 वर्षासाठी वैध असणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन फास्टॅग घ्यावे लागेल किंवा त्याची नोंदणी करावी लागेल. आता फास्टॅग कुठे मिळू शकतो? तर फास्टॅग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा माय फास्टॅग ॲपवर उपलब्ध आहे. तर IHMCL.com वेबसाईटवर, याशिवाय भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पेट्रोल पंपावर, SBI, ICICI, ॲक्सिस असे एकूण 22 बँकांच्या शाखांमध्येही टॅग उपलब्ध आहे. Paytm, ॲमेझॉनसारख्या संकेतस्थळावरही टॅग हे मिळतो. ठीक आहे, हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, परंतु 5 वर्षाची व्हॅलिडिटी असते आणि त्याला मॅक्झिमम 1,00,000पर्यंत आपण रिचार्ज करू शकतो. ओके, आणि लक्षात ठेव, रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती ते वर्क करते. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ती माहिती आपण बघूया काय आहे ते. नेक्स्ट न्यूज जी आहे ते आहेत UGCची महाविद्यालयांना सूचना. कामधेनू प्रचार प्रसार परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या, असं कोणाचं म्हणणं आहे? तर UGCचं म्हणणं आहे. आता आपण इथे बघून घेऊया कामधेनू हे काय आहे, कामधेनू आयोग वगैरे काय आहे ते. ठीक आहे, तर देशी गाईचा आर्थिक, वैज्ञानिक, आरोग्य, कृषी, पर्यावरणीय, आध्यात्मिक अभ्यासासाठी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाने फेब्रुवारी 2019 राष्ट्रीय कामधेनू आयोग स्थापन केला होता. खूपच जास्त महत्त्वाचं आहे का. याच्यामध्ये मिनिस्ट्री लक्षात ठेवा. कुठली मिनिस्ट्री आहे? केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालय यांनी फेब्रुवारी 2019 राष्ट्रीय कामधेनू आयोग जे त्या स्थापन केला होता. राष्ट्रीय कामधेनू आयोगाकडून 25 फेब्रुवारीला देशपातळीवरती कामधेनू गोविज्ञान प्रचार प्रसार परीक्षा हे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ठीक आहे, तर आपल्यासाठी महत्त्व होतं कामधेनू आयोग, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेतली आहे. नेक्स्ट जे आहे ते आहेत माजी न्यायमूर्ती PB सावंत यांचे निधन झाले आहेत. आता व्यक्तिविशेष म्हणून यांच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर आपण बघून घेऊ की 1973 त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, तर 1989 त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. 1995 निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. वर्ल्ड प्रेस काउन्सिल आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. इम्पॉर्टंट आहे हां. काय बरं? तर वर्ल्ड प्रेस काउन्सिल आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. या दरम्यान लोकशासन आंदोलन पक्षाचे संस्थापक म्हणून त्यांनी योगदान दिले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे ते अध्यक्ष म्हणून सुरुवातीच्या काळात सावंत यांनी काम पाहिले. मात्र मतभेद आणि प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी ही जबाबदारी सोडली होती. गोधरा दंगल प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय न्यायाधिकरणाचे सावंत सदस्य होते. पुण्यातील पहिली एल्गार परिषद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच पार पडली होती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण एल्गार परिषद जी आहे ते यंदा खूप जास्त न्यूजमध्ये चालली आहे आणि त्यामुळे आता PB सावंतवरची प्रश्न आला तर हा स्टेटमेंट तुम्हाला तिथे हायलाईट होऊ शकतो.
नोट्स बनवत जा, शॉर्टमध्ये लिहित जा, म्हणजे काय एंड टाईमवरती तुम्हाला रिवाईज करायला ते सोपं जाईल. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील मंत्र्यांना झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे PB सावंत हे अध्यक्ष होते. आणि ह्या ज्या काय म्हणतात त्याला चौकशी समिती होती त्यांनी वर्ष 2005मध्ये या प्रकरणाचा अहवाल सादर केला होता. ठीक आहे, तर ही आपण माहिती बघितली कोणाविषयी, PB सावंतविषयी. नेक्स्ट माहिती बघूया आपण. नेक्स्टची माहिती आहे ते आहेत POP मूर्तीवरील बंदी कायमस्वरूपी हटवण्याचा न्यायालयाचा नकार. आपल्यासाठी या न्यूजमध्ये जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे POP जे आहे, ठीक आहे, त्याचा केमिकल नेम. ओके, अर्थातच काय POP जे आहे त्याचा जो आपण म्हणतो की एक रासायनिक गुणसूत्र ते काय आहे ते आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता लक्षात ठेवा POPला आपण काय म्हणतो, CaSO4 × ½ H2O. ठीक आहे, हे काय तर हे त्याचं अणुसूत्र आहे. आणि याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जाते तर कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. काय बरं, कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट हा ॲक्च्युअलमध्ये नाव आहे POPचा. ठीक आहे, तर तुम्हाला आयोग विचारू शकते की POPचं रासायनिक नाव काय, तर लक्षात ठेवा कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. महत्त्वाचं आहे बरं का, कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यावरती आपल्याला आयोग 20 प्रश्न विचारतो. आणि केमिस्ट्री सेक्शन जे असतं त्याच्यामध्ये असे जे प्रश्न असतात ते आपण अपेक्षित ठेवू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज बघूया अजून काय आहे. पुढची जी न्यूज आहे व्यक्तिवेधमध्ये ते आहे उदयचंद्र वसिष्ठविषयी. ठीक आहे, तर भागवत पुराणच्या संस्कृतमधून नेपाळीत अनुवाद करणारे ही वशिष्ठी यांची कीर्ती होती. सिक्कीमच्या संस्कृतीचा सखोल अभ्यास करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे सिक्कीम का चडपर्व हे बौद्ध व हिंदू धर्मांचं भुतिया, नेपाळी आणि लेप्चा या तिन्ही जमातींवरील प्रभाव असणारे पुस्तक त्यांनी नेपाळी भाषेत लिहिले होते. ठीक आहे, तर त्यांनी कुठले पुस्तक लिहिले होते, सर्वात पहिलं म्हणजे सिक्कीम का चडपर्व. ओके, त्यानंतर लक्षात ठेवा भुतिया, नेपाळी आणि लेप्चा ही जी जमाती आहे ही कुठली जमाती आहे तर ती सिक्कीमची जमाती आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे हां. त्यानंतर 1930 साली जन्मलेले उदयचंद्र 5वीपर्यंत सिक्कीममध्ये शिकू शकले. आता त्यांचं आपण व्यक्तिगत आयुष्य जे होतं त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेतो आहे. पुढील शिक्षणाची सोयच नसल्याने अन्य 5 भावांप्रमाणे ते काशीला येऊन धार्मिक शिक्षण घेऊ लागले. मात्र भावंडांप्रमाणे शास्त्री होऊन न थांबता त्यांनी पाणिनीय व्याकरणाचा अभ्यास केला. मॅट्रिक झाले आणि महाविद्यालयातही गेले. तेथे इंग्रजीमध्ये BA आणि संस्कृतचे पंडित होऊनच सिक्कीमला ते परतले. तत्कालीन चोग्याल राजाने त्यांना 50 रुपयांची पाठ्यवृत्ती दिली होती. तिचा लाभ घेऊन ते दार्जिलिंगच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून BT झाले. शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांपैकी अनेकांनी भारता इतकीच लोकशाही सिक्कीममध्येही हवी म्हणून आंदोलन केले. ओके, आणि नरबहादूर भंडारी हेही त्यापैकी एक होते. तर लक्षात ठेवा कोणाविषयी, उदयचंद्र वसिष्ठविषयी. ओके, पुस्तक महत्त्वाचं पुस्तक लक्षात ठेवा काय बरं, सिक्कीम का चडपर्व. ओके, आणि बाकी आपण जे जमात्या बघितले तर कुठले कुठले, नेपाळी, लेप्चा आणि भुतिया. तर ही आपण माहिती बघितली कोणाविषयी तर उदयचंद्र वसिष्ठविषयी. ओके, पुढे काय आहे ते बघूया न्यूजमध्ये आपण. पुढची जी माहिती आहे ते आहेत जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मान्य करणे आवश्यक आहे. आता गेल्या वर्षी मला वाटतं UPSCमध्ये क्वेश्चन आला होता. ठीक आहे, की राईट टू मॅरेज जे आहे काय बरं, राईट टू मॅरेज हे भारतीय संविधानामध्ये कुठल्या कलम अंतर्गत देण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवा आर्टिकल 21. ठीक आहे, बऱ्याच मुलांनी इथे चुकी केली होती आणि त्यांनी आर्टिकल 19 याच्यावरती मार्क केलं होतं. पण लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टच्या जजमेंट आहे की राईट टू मॅरेज जे आहेत ते राईट टू लाईफ अर्थातच काय तर जगण्याचा अधिकार कलम 21च्या अंतर्गत येतो. ठीक आहे, खूपच जास्त महत्त्वाचं आहे. चला पुढे बघूया. पुढची जी न्यूज आहे ते आहे राज्यपालांच्या भूमिकेमुळे कामकाज अडथळा येत आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचं जी विधान परिषद आहे त्याच्या अंतर्गत राज्यपालांकडून 12 सदस्यांना नामनिर्देशित केलं जातं. ठीक आहे, काय बरं, महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे त्याच्या अंतर्गत राज्यपालांकडून 12 सदस्यांना नामनिर्देशित केलं जातं.
आता लक्षात ठेवा, राज्यपाल काही स्वतः ते कोण 12 असतील ते ठरवत नाही. मंत्रिमंडळ त्यांना सूचना करते की बाबा हे 12 माणसं आम्ही सिलेक्ट केलेली आहेत, तुम्ही यांना विधान परिषदेवरती निवडून द्या. परंतु सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पेच असं घडलं आहे की राज्यपाल जे आहेत ते या 12 मेंबर्सची नेमणूक आहे ते विधान परिषदेवरती करत नाही आहे, आणि त्यामुळे सर्व हे जो आहे तो एक घटनाक्रम हे रंगलेला आहे. लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे कलम 171. कलम 171 आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेला आहे, आणि त्यापैकी पण कलम 171(5) ज्याच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की विधान परिषदेमध्ये जे काही सदस्य संख्या आहे त्यापैकी 1/6 एवढे सदस्य जे असतात ते राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर ते 12 आहेत. ओके, रिवाईज करून घ्या आर्टिकल 171. पुढे व्हॉट्सअप केंद्र सरकारला गोपनीयतेच्या नोटिसा. तर बेसिकली सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनी व्हॉट्सअप आणि केंद्र सरकार दोघांनाही गोपनीयतेबाबत नोटिसा पाठवलेल्या आहेत की व्हॉट्सअप आणि केंद्र जे आहेत, ठीक आहे, ते लोकांचे जे गोपनीयतेचे जे अधिकार आहे त्याचं हनन करतायत करणं, मग त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. लक्षात ठेवा, माहितीच्या हस्तांतरणामुळे अनुच्छेद 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य व अनुच्छेद 21 जगण्याचा अधिकार यांना बाधा येते असं युक्तिवाद सुप्रीम कोर्टने केलेला आहे. झालं काय किंवा होते कसं ते मी तुम्हाला सांगतो. सर्व काही डेटा आपलं हे गोळा केला जातो, ठीक आहे, आणि हा जो डेटा आहे तो मोठमोठ्या कंपनीजना विकला जातो, आणि या डेटामुळे काय होते माहिती आहे का, तर ग्राहक म्हणून आपलं मतपरिवर्तन करण्यात येते. ओके, आणि म्हणून सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आहे की डेटा विकणे किंवा डेटाचा व्यवहार करणे, आणि ते पण ग्राहकाला समजण्याशिवाय किंवा त्याला कॉन्फिडन्समध्ये घेतल्याशिवाय, तर ही सर्व जी काही गोष्ट आहे ते कलम 19 अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अनुच्छेद 21 अर्थातच जगण्याचा अधिकार याचा विरोधात आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मध्यंतरी तुम्हाला माहीतच असेल तर जे आपलं मिनिस्ट्री ऑफ हायवे अँड रोड ट्रान्सपोर्ट जे होता त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतीयांचा जो डेटा होता तो विदेशी कंपनींना चांगल्या भावामध्ये विकला. त्याच्यामुळे मिनिस्ट्रीला तर बेनिफिट झालंच, पण काय झालं, आपले जे राईट्स होते त्याचा सॅक्रिफाईस झालं इथे, ठीक आहे. आणि हे सर्व गोष्ट आतासुद्धा घडत आहे, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टने नोटिसा बजावलेत कोणाला, तर व्हॉट्सअपला आणि केंद्र सरकारला, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा की माहितीच्या हस्तांतरणामुळे कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलम 21 जगण्याचा अधिकार याच्यावरती बाधा येते. ओके, तुमचं माझं म्हणणं नाही आहे, एका याचिकाकर्त्याने ती सर्व गोष्ट मांडली आहे करणं. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत नागरी सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून आणखी एक समिती. नागरी सहकारी बँकांना जाणवणाऱ्या अडचणींवर उपाययोजना आणि या क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी शिफारस देणाऱ्या अहवालासाठी रिझर्व्ह बँकेने सोमवारी माजी डेप्युटी गव्हर्नर NS विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापनेची घोषणा केली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट का, हा नाव खूपच जास्त महत्त्वाचं आहे. कोण बरं, NS विश्वनाथन, ठीक आहे, याला विसरू नका. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की RBIने नुसतीच एक समिती स्थापनी आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, किंवा NS विश्वनाथन हे कुठल्या समितीचे अध्यक्ष आहे, किंवा यांच्या अध्यक्षतेखाली जे समिती बनवण्यात आली होती त्याचा उद्देश काय होता. तर उद्देश काय होता, नागरी सहकारी बँकांना जाणवणाऱ्या अडचणींवर उपाययोजना आणि या क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी शिफारस देणे, ठीक आहे. हे काय होतं उद्देश आहे कोणाचा, तर NS विश्वनाथन समितीचा, आणि याच्या अंतर्गत 8 सदस्य हे कार्य करणार आहेत. ओके, खूपच इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा हे नाव. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत राष्ट्रीय खो खो स्पर्धा उस्मानाबादला होणार आहे. डिसेंबर 2019मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला दोन्ही गटात उपविजेतेपदावरती समाधान मानावे लागले होते. तर आता 54व जे राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा होणार आहे खो खोची, ती श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे 24 ते 28 मार्च दरम्यान होणार आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे, कारण क्लास C आणि क्लास Dचे जे एक्झाम्स असतात, ठीक आहे, क्लास C आणि क्लास D MPSCचे जे एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण एक्सपेक्ट करू शकतो. इवन क्लास Bमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, जिथे आपण PSI ST आणि ASSIची एक्झाम देतो आहे. ओके, आता पुढे आपण बात करणार आहोत ते म्हणजे आपलं जे संसदीय समित्या हे जे टॉपिक चाललं होतं त्याचा विषयी, ठीक आहे. तर काल आपण काय बघितलं होतं,
काल आपण संसदीय समित्याविषयी माहिती घेतली होती. ठीक आहे. संसदीय समित्या जे असतात त्याच्या अंतर्गत आपण 2 भाग बघितले होते. एक असतात स्थायी स्वरूपाची समित्या, दुसरे असतात अस्थायी. ठीक आहे. याला आपण परमनंटसुद्धा म्हणतो आणि याला ॲडहॉकसुद्धा म्हणतो. स्थायीच्या अंतर्गत आपण 3 प्रकार बघितले होते. वित्त समित्या, ठीक आहे. दुसरं जे होतं ते होतं विभागीय समित्या, आणि तिसरं जे होतं ते होतं इतर समित्या. ठीक आहे. इतर समित्या होता. अस्थायीमध्ये आपण बघितलं होतं ते म्हणजे चौकशी समिती. ओके. आणि दुसरी जी आपण बघितली होती अस्थायीमध्ये ती होती सल्लागार समिती. कुठली बरी? सल्लागार समिती. ठीक आहे. ज्यांना हे माहीत नाही आहे त्यांनी कालचा लेक्चर बघावा. तिथे आपण वित्त समित्या, विभागीय समित्या, अस्थायी समितीची जे चौकशी समिती आणि जे सल्लागार समिती याच्याविषयी माहिती घेतली होती. आज आपण आपलं जे इतर समित्या राहिल्या आहेत त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. टोटल आपल्याला 17 इतर समित्या आहेत त्यांच्याविषयी डिस्कस करायचं आहे. आज आपण 6 डिस्कस करणार आणि बाकीचे जे आहेत ते उद्याच्या डिस्कशनमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. हळूहळू जाऊया, प्रत्येक गोष्टी नोट करत जाऊया, कारण छोटी छोटी गोष्ट लक्षात ठेवणे खूपच जास्त सोपं असते, परंतु ते लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जिथेही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल नोट्स बनवत जा, स्वतःचे नोट्स जवळ ठेवत जा, कारण दरवेळी एवढे मोठे मोठे व्हिडिओज बघणे तुमच्यासाठी काही पॉसिबल होणार नाही आहे. ओके. काय महत्त्वाचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं कार्य आणि मी ती करतो आहे. आता पुढे तुम्हाला तुमचे स्वतःचे नोट्स बनवून ठेवावे लागतील. चला मग इतर समित्यामध्ये आज जी पहिली समिती आपण बघणार आहोत ते आहेत कामकाज सल्लागार समिती. कुठली बरी? कामकाज सल्लागार समिती. आता दोन्ही सभागृहामध्ये कामकाज याचे नियंत्रण करण्याचे कार्य पार पाडण्यासाठी कामकाज सल्लागार समित्या स्थापन केल्या जातात. ओके. लक्षात ठेवा, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर दोन्ही सभागृहामध्ये कामकाज समित्या जी असतात त्यांची स्थापना केली जाते. ओके. लोकसभेत सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर नवीन लोकसभेच्या आरंभी ही समिती स्थापन केली जाते. तिचा कार्यकाळ निश्चित केलेला नसला तरी साधारणतः तिची नेमणूक 1 वर्षासाठी दरवर्षी जूनमध्ये केली जाते. लक्षात ठेवा, जे काही समित्या आहेत त्यांचा मोस्टली कार्यकाळ जे असतो ते 1 वर्षाचा असतो. ठीक आहे. आणि कामकाज सल्लागार समिती जी आहे त्याची दरवर्षी जूनमध्ये त्याची नेमणूक केली जाते. ओके. आता त्याच्या अंतर्गत किती सदस्य असतात, त्यांची नेमणूक कोण करते, कशा प्रकारे होते, ही सगळी गोष्ट लक्षात ठेवणे खूपच जास्त महत्त्वाचं आहे, कारण प्रश्न बनू शकतो. ओके. तर लक्षात ठेवा, लोकसभेत या समितीमध्ये अध्यक्षमार्फत स्वतःसहित 15 सदस्य, ठीक आहे, स्वतःसहित 15 सदस्य, तर राज्यसभेत सभापतीमार्फत स्वतःसहित एकूण 11 सदस्य नामनिर्देशित केले जातात. ठीक आहे. दोन्ही सभागृहामध्ये काय असते, सदस्यांना नामनिर्देशित केले जाते. ओके. लोकसभेमध्ये 15 तर राज्यसभेमध्ये 11. सभागृहाचे पीठासीन अधिकारी या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. काय बरं? सभागृहाचे पीठासीन अधिकारी या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. अर्थातच काय तर लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ते कामकाज सल्लागार समितीचे सुद्धा अध्यक्ष असतील. कुठे बरं? तर लोकसभेमध्ये. राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत ते कामकाज सल्लागार समितीचे सुद्धा अध्यक्ष असतील. कुठे बरं? तर ते राज्यसभामध्ये, कारण दोन्ही सभागृहामध्ये ही समिती निर्माण करण्यात येते. ओके. या समितीचे मुख्य कार्य अध्यक्ष किंवा सभापतींनी सभागृह नेत्याशी चर्चा करून निर्देशित केल्यानुसार सरकारी, कायदेकारी व इतर कामकाजांच्या चर्चेसाठी कालावधी निर्धारित करण्याची शिफारस करणे आहे. ठीक आहे. काय बरं? तर कामकाजाच्या चर्चेसाठी जे कालावधी लागतो त्याचं निर्धारण करण्याचं काम जे आहे ते कामकाज सल्लागार समिती करते. आता बरोबर आहे ना, तुम्हाला एखादं कामकाज करायचं आहे, तुम्ही वेळापत्रक तर बनवणार ना, असंच रँडमली काही काम करत नाही आपण. ठीक आहे. प्रत्येकाचा टाईमटेबल असतो. टाईमटेबल कोण बनवणार? तर ते कामकाज सल्लागार समितीकडे असते. ठीक आहे. अर्थातच ते काय करतात, ते शिफारस करतात. लक्षात ठेवा, समित्या जे काही आहेत ना मोस्टली सर्वांचं काम काय असते तर ते शिफारस देणे. त्यांची शिफारस हे संसदेवरती बंधनकारक नसते. ओके. तसेच सभागृहाशी उशिरापर्यंत बैठक, प्रश्नकाल किंवा भोजन रद्द करणे, अतिरिक्त बैठक बोलवणे यासारखे प्रस्ताव समितीसमोर शिफारशीसाठी मांडले जातात. या समितीची सभा प्रत्येक अधिवेशनाचा प्रारंभी व त्यानंतर गरजेनुसार होते. ठीक आहे. असं नाही की रोज रोज घेणारच नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा ते कामकाज समितीची बैठक घेतली जाईल, गरज नसेल तर जावा घरी. ओके. त्यानंतर दुसरी जी आहे ते आहेत खाजगी सदस्यांची विधेयक व अधिनियम संबंधी समिती. ओके. ही समिती जी आहे ते लोकसभेत प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकानंतर दरवर्षी 1 वर्षाचा कालावधीसाठी नियुक्त केली जाते. जसं मी सांगितले, समिती मोस्टली 1 वर्षाचा कार्यकाळासाठीच असतात. ओके.
समितीमध्ये लोकसभेचे अध्यक्षामार्फत 15 सदस्य नामनिर्देशित केले जातात. लोकसभेचे उपाध्यक्ष या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जे प्रायव्हेट मेंबर जे काही बिल मांडत आहेत त्याच्यासाठी ही समिती आहे. तर लोकसभेचे जे उपाध्यक्ष असतात ते या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ओके. अशी समिती राज्यसभेत स्थापन केली जात नाही. पुन्हा एकदा इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ही खाजगी सदस्यांची विधेयक व अधिनियम संबंधी समिती अशी कुठल्याही प्रकारची समिती जी आहे ते राज्यसभेत स्थापन केली जात नाही. राज्यसभेत तिची कामं जी असतात ते कामकाज सल्लागार समितीमार्फतच पार पाडली जातात. ओके. ही समिती खाजगी सदस्यांची विधेयके व अधिनियमांवर चर्चेसाठी वेळ निर्धारित करते. घटनादुरुस्तीचा समावेश असलेली विधेयके लोकसभेत मांडण्यापूर्वी ती तपासते. तसंच स्वरूप, तत्काळता व महत्त्व या आधारांवर खाजगी सदस्यांच्या विधेयकांचे वर्गीकरण करण्याचं महत्त्वपूर्ण काम जे आहे ते या खाजगी सदस्यांची विधेयक व अधिनियम संबंधी समिती करते. ओके. अर्थातच काय तर खाजगी जे काही सदस्य आहे त्यांच्यामार्फत जे काही विधेयक मांडले जातात त्याची स्क्रुटिनी करणे किंवा त्याची तपास करण्याचं कार्य जे आहे ते कोण करते तर हे समिती बघते. कुठली बरं? खाजगी सदस्यांची विधेयक व अधिनियम संबंधी समिती. पुढची जी समिती आहे ती आहे शासकीय आश्वासन संबंधी समिती. ओके. आता ही जी समिती आहे ती दोन्ही सभागृहामध्ये स्थापन केली जाते. लोकसभेत या समितीमध्ये अध्यक्षमार्फत 15 सदस्य तर राज्यसभेचे सभापतीमार्फत 11 सदस्य नामनिर्देशित केले जातात. ओके. लक्षात ठेवा काय बरं? लोकसभेमध्ये 15 सदस्य, राज्यसभेमध्ये 11 सदस्य. सदस्यांपैकी एकाची नेमणूक अध्यक्ष किंवा सभापतीमार्फत समितीचे अध्यक्ष म्हणून केली जाते. ही समिती मंत्र्यांनी सभागृहामध्ये वेळोवेळी दिलेली आश्वासने, वचने, हमी इत्यादींची तपासणी करण्याचे कार्य करते. तसेच त्यांचं अंमलबजावणीचे काम कितपत झालेले आहे याबद्दल सभागृहाला अहवाल सादर करण्याचे कार्य करते. ठीक आहे. आता बऱ्याच वेळी तुम्ही बघितलं असेल की आपले जे काही काय म्हणतात त्याला खासदार वगैरे आहेत. ठीक आहे. ते खासदार काहीही बोलून जातात. ओके. त्यांचं मनात आलं तर ते असं पण बोलतील की बाबा उद्या USA ला आपण भारतामध्ये सामील करणार आहोत. परंतु ते कितपत योग्य आहे? तुम्ही जे हमी देतात की उद्या आपण प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये काय काय पैसे वगैरे टाकणार आहेत हे कितीपत योग्य आहे? ठीक आहे. लक्षात ठेवा संसदेमध्ये सांगितली गेलेली एक एक गोष्टी इम्पॉर्टंट असते बरं का. त्याच्यावरती ॲक्शन घेतलं जाऊ शकते आणि ॲक्शन कोण घेणार तर शासकीय आश्वासन संबंधी समिती घेते. तुम्ही जे आश्वासन दिलं आहे ते तुम्हाला पाळलंच पाहिजे. लक्षात ठेवा संसदेच्या बाहेर तुम्ही काहीही बोला, काहीही बोला. ठीक आहे चालतं. परंतु संसदेमध्ये तुम्ही जे काही बोललेल त्याची पूर्ण जबाबदारी तुमची असते की तुम्हाला ते परिपूर्ण करावं लागतं. ओके. तर ते सर्व बघायचं काम कोण बघते? शासकीय आश्वासन संबंधी समिती बघते. पुढची जी समिती आहे ती आहे अधिनिष्ठ कायदेविषयक समिती. आता ही समिती जी आहे ती दोन्ही सभागृहामध्ये स्थापन केली जाते. दोन्ही सभागृहात समितीची जी सदस्य संख्या असते ते 15 असून त्याचं अध्यक्ष किंवा सभापतीमार्फत त्यांचे सदस्यांची नामनिर्देश केले जातात त्यांना. ठीक आहे. अर्थातच काय तर दोन्ही सभागृहामध्ये 15 मेंबर असणार आहे. आता राज्यसभेमधून कोण सदस्य असणार त्यांना सभापतीमार्फत नामनिर्देशित केलं जातं आणि लोकसभेमध्ये कुठले 15 असणार त्यांना अध्यक्षामार्फत नामनिर्देशित केलं जातं. ठीक आहे. पुन्हा या समितीचा जो कार्यकाळ असतो तो 1 वर्षाचा असतो. समितीचं मुख्य कार्य काय आहे तर कार्यकारी मंडळाला नियमने, नियम, उपनियम, पोटनियम इत्यादी तयार करण्याचे जे अधिकार घटनेने प्रदान केले आहेत तसेच संसदेने प्रायोजित केलेले आहेत या अधिकारांचा वापर सरकारमार्फत योग्य रीतीने होत आहे की नाही याची तपासणी करून त्यावर अहवाल द्यायचं काम जे आहे ते अधिनिष्ठ कायदेविषयक समिती बघते. ओके. अर्थातच काय तर नियम बनवायचे जे काही अधिकार आहेत जे संसदेने दिले आहेत ते किंवा जे अधिकार त्यांना म्हणजे कोणाला तर कार्यकारी मंडळाला प्राप्त झाले आहेत त्यांचा ते योग्य प्रकारे उपयोग करताय का नाही हे बघायचं काम अधिनिष्ठ कायदेविषयक समितीचे असते. पुढची जी समिती आहे ते याचिका समिती. याचिका समिती जी आहे ती दोन्ही सभागृहामध्ये 1 वर्षासाठी स्थापन केली जाते. लोकसभेत या समितीमध्ये अध्यक्षांमार्फत 15 सदस्य तर राज्यसभेचे सभापतीमार्फत 10 सदस्य याच्यावरती नामनिर्देशित केले जातात. सदस्यांपैकी एकाची नेमणूक अध्यक्ष किंवा सभापती मार्फत समितीचे अध्यक्ष म्हणून केली जाते. ही समितीला सादर करण्यात आलेल्या याचिकांवर विचारविमर्श करून सभागृहात अहवाल सादर करण्याचे कार्य करते. समिती काय कार्य करते तर त्यांना संसदेमध्ये जे काही याचिका आले आहेत त्याच्यावरती विचारविमर्श करून सभागृहाला त्याच्याविषयीचा अहवाल सादर करण्याचं काम जे आहे ते ही याचिका समिती बघते.
याचिका विधेयके किंवा सामान्य लोक महत्त्वाच्या मुद्द्यांशी संबंधित असू शकतात. ठीक आहे, काय बरं, याचिकाची जी विधेयके याचिका जी आहेत ते विधेयके किंवा सामान्य लोकांसाठी महत्त्वाचे जे काही मुद्दे असतात त्याच्याशी संबंधित असू शकते. आजची शेवटची जी समिती आहे ते आहेत विशेषाधिकार समिती. आपल्याला माहिती आहे की संविधानामध्ये जे काही मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, अर्थात ज्यांना आपण खासदार म्हणतो, त्यांना संविधानामध्ये कलम 105चा अंतर्गत, आणि ज्यांना आपण मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतो, अर्थातच आमदार, त्यांना भारतीय संविधानाचा कलम 194चा अंतर्गत हे विशेषाधिकार देण्यात आले आहेत. परंतु कुठल्याही खासदार किंवा आमदारकडनं हे जर विशेषाधिकारचा भंग होत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपण काय करतो, तर विशेषाधिकार समिती ही नेमतो. ठीक आहे, आता ही विशेषाधिकार समिती जी आहे ते फक्त भारतीय संविधानाचं कलम 105चा अंतर्गत जे खासदार आहे त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना दिल्या गेलेला जे विशेषाधिकार आहे त्याचा हनन केलेला नाही आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवून असतं. ओके, आता ही जी समिती आहे ते दोन्ही सभागृहामध्ये स्थापन करण्यात येते. लोकसभेत या समितीमध्ये अध्यक्षामार्फत 15 सदस्य तर राज्यसभेचे सभापतीमार्फत 11 सदस्य नामनिर्देशित केले जातात. सदस्यांपैकी एकाची निवड जी आहे ते अध्यक्ष किंवा सभापतीमार्फत समितीचे अध्यक्ष म्हणून केली जाते. समितीचे कार्य महत्त्वाचे आहेत. तिच्याकडे संदर्भित करण्यात आलेल्या सभागृहाच्या व सदस्यांच्या विशेषाधिकारांच्या उल्लंघनाच्या घटनांची तपासणी करणे व याबाबत उचित कृतीसाठी शिफारस करणे, तसंच शिफारस केलेल्या कृतीची अंमलबजावणी करण्यासाठी वापरण्याची पद्धत सूचित करणे, आणि नवीन एक कार्य अर्थातच काय, तर पक्षांतर बंदी कायदा 1985, लक्षात ठेवा, 52वी घटनादुरुस्ती 1985च्या माध्यमातून आपण आपल्या संविधानामध्ये 10वी अनुसूची जी आहे त्याला समाविष्ट करून घेतलं. ओके, आणि त्याच्या अंतर्गत आपण काय केलं, तर पक्षांतर बंदी कायदा आणला. खूपच जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, 52वी घटनादुरुस्ती 1985 साली करण्यात आली. त्याच्या माध्यमातून आपण आपल्या संविधानामध्ये 10वी अनुसूची याला समाविष्ट केला, आणि त्या अनुसूचीनुसार आपण काय केलं, तर पक्षांतरबंदी कायदा आणला. आता पक्षांतरबंदी कायदा 1985 संमत झाल्यानंतर या समितीला अजून एक कार्य देण्यात आले. एखाद्या सदस्याच्या पक्षांतराच्या कारणावरून अपात्रेबद्दलचा अर्जाची प्राथमिक चौकशी करून त्यावर अहवाल सादर करण्याचा जे अधिकार आहे ते या विशेषाधिकार समितीकडे देण्यात आलेला आहे. ओके, तर आज आपण कुठली समिती बघितलं. आपण सर्वात पहिले कामकाज सल्लागार समितीविषयी माहिती घेतली. त्यानंतर खाजगी सदस्यांची विधेयके व अधिनियम संबंधी समितीविषयी माहिती घेतली. शासकीय आश्वासन संबंधीविषयी माहिती घेतली. अधीनस्थ कायदेविषयक समिती, याचिका समिती आणि विशेषाधिकार समितीविषयी आपण माहिती घेतली. उरलेल्या जे काही समित्या आहेत त्याच्याविषयी आपण उद्याच्या डिस्कशनमध्ये कंप्लीट बघून घेणार आहोत. ठीक आहे, तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रेग्युलरली नोट्स बनवत जा, कारण नाहीतर नंतर बर्डन आल्यावरती नोट्स बनवायची काही इच्छा होणार नाही तुमची. ठीक आहे, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच महत्त्वाची न्यूज होती. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहेत ते मी तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देईन. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.